नमस्कार मित्रांनो. आज आपण पवित्र पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती होती, त्या शिक्षक भरती संदर्भात 2 टप्पे असतात. एक विथ इंटरव्ह्यू आणि एक विदाऊट इंटरव्ह्यू. त्या संदर्भात जे काही विथ इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखतीसह हा जो काही शिक्षक भरतीचा प्रकार आहे आणि या प्रकाराच्या माध्यमातून आज एक जी-आर आलेला आहे. तो काय जी-आर आहे तो आपण समजून घेणार आहे. नेमकी जी काही मुलाखतीची जी काही प्रोसेस आहे, त्यामध्ये काय चेंज केलेले आहे? अगोदर कशी होती? आता काय चेंज केले ही जी काही मुलाखत आहे, त्याची मानक काय ठरवलेले आहेत? ते सर्व जे काही मानक किंवा काय जो काही बदल झालेला आहे, तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे. तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. सर्वांनी आपला हा हाडकेसर युट्यूब चॅनल आहे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो. तर सुरुवात करूया आपण. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीचा जो काही मुलाखतीचा हा प्रकार निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी उमेदवारांची निवड करण्यासाठी अनुसरायची जी मानक कार्यपद्धती जी काय ते सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीने ही जी काही कार्यपद्धती आहे, तर ही आपण समजून घेणार आहे. तर आपण सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची जी काही मुलाखतीसह हा प्रकार होता, त्या प्रकारामध्ये जे काही मानक आहेत ते पाहूया. आणि हा जो जी आर आलेला आहे तो 2 एप्रिल 2026. अशा पद्धतीने तर मित्रांनो आपण हे जे काय आहेत, तर त्यामध्ये संदर्भ आहेत पहा. इथे एक आहे शासन पत्र शालेय शिक्षण, जे काही क्रीडा विभाग आहे. 6/8/2024. त्यानंतर शासन अधिसूचना आहे शालेय शिक्षण क्रीडा विभाग. ती आहे 12/2/2025. तसेच आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जे काही महाराष्ट्र राज्य पुणे यांचं जे काही पत्र आहे 23/3/2026. अशा पद्धतीने. तर आपण यामध्ये काय सांगितले ते थोडक्यामध्ये पाहूया. तर येथे आपण पाहिले ते सुरुवात केली तर प्रस्तावनामध्ये त्यांनी काय सांगितले ते समजून घेऊया इथे. त्यानंतर पुढे आहेत भरपूर ज्या काही सूचना सांगायच्या आहेत त्या. तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील शिक्षक पदभरतीची जी काही अ, अभियोग्यता, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेतील गुणांच्या आधारे जे काही पवित्र पोर्टल मार्फत करण्याचा निर्णय शासनाने सन 2017 साली घेतलेला आहे. वस्तुतः हा निर्णय मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घेण्यात आलेला आहे. शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांचे सर्वांगीण हित सुनिश्चित करण्यासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची पारदर्शक पद्धतीने जी काही शिक्षक पदावर निवड होणे आवश्यक असल्याचे निरीक्षण मान्य उच्च न्यायालयाने नोंदवले होते. अशा सध्या परिस्थितीत खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील शिक्षक पदभरतीसाठी संबंधित व्यवस्थापनांचा जे काही मुलाखतीशिवाय समजून घेते मुलाखतीशिवाय तसेच मुलाखतीसह या 2 विकल्पांपैकी एक विकल्प स्वीकारण्याची मुभा आहे. तर मुलाखतीसह हा विकल्प स्वीकारणाऱ्या संस्थांनी संदर्भ क्रमांक 2 जे काय येथील 12/2/2025 रोजीच्या अधिसूचनेने एकाच 3 या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून देण्यात येतात. म्हणजे पहा आता पहिलं जे काय एकाच 10 जे काय होतं ते आता एकाच 3 सांगितलेलं आहे. संदर्भ क्रमांक 1 येथील पत्रान्वये जे काय सुनिश्चित करण्यात आलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार गुणांकन करून उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सुयोग्य उमेदवाराची निवड संस्थेमार्फत केली जाणे अपेक्षित आहे. तथापि सर्व उमेदवारांच्या संपादकीय पात्रतेचे योग्य मूल्यांकन व गुणांकन जे काही पद्धतीने होत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. पहा आता कोणत्याही जे काही पुढे सांगितले कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय वस्तुनिष्ठ पद्धतीने मूल्यमापन झाल्यास सर्वाधिक पात्र उमेदवारांची निवड जी काय ही खात्रीपणे होऊ शकते. सबब मुलाखतीसह हा विकल्प स्वीकारण्याच्या शैक्षणिक संस्थांना शिक्षक पदावर नियुक्तीसाठी जे काही त्यांना उपलब्ध करून दिलेल्या उमेदवारांपैकी सर्वात योग्य उमेदवाराची निवड करणे शक्य व्हावे यासाठी गुणदानाची प्रक्रिया जी काही निश्चित करण्याची सुधारित मानक कार्यपद्धती लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विधानात होता. ठीक आहे. आता शासन निर्णय सांगितलेला आहे काय पाहू. आता हे मी थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो. आता आपण जे काय आलंय ना ते पाहूया इथे. तर अशा पद्धतीने संदर्भ क्रमांक 1 जे शासन पत्र आहे या अन्वये जे काय आहे, ते अधिक्रमित करण्यात येत आहे की अधिक पारदर्शकपणे उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची शिक्षक पदावर निवड व नियुक्ती करता यावी यासाठी व एकूणच शिक्षक पदभरतीसाठी प्रक्रियेची विश्वासार्हता वाढावी यासाठी मुलाखतीसह हा शिक्षक पदभरतीचा जो काही विकल्प आहे तो स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या पद उमेदवारांपैकी सर्वाधिक योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे जी काही अवलंबायची आहे गुणांकन प्रक्रिया ते सांगितलेले आहे. ठीक आहे. आता पुढे पाहू. सुधारित गुणांकन प्रक्रियेनुसार एकूण 100 गुणांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची निवड करून त्यास नियुक्ती देण्यास क्रमप्राप्त राहील. आता येथे पहा थोडंसं समजून घ्या तुम्ही. तर येथे त्यांनी आता मी थोडंसं येथे एक पहा येथे हा
त्यांनी काय सांगितले तर सुधारित गुणांकन जी काही प्रक्रिया आहे तर ती एकूण 100 गुणांपैकी असेल आणि सगळ्यात जास्त जो गुण घेईल त्याला त्याची नियुक्ती द्यायची आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा पाहू आपण आता इथे. तर येथे सांगितलेलं आहे की म्हणजे तिसरा मुद्दा आपण पाहू की उमेदवारांना समसमान गुण असतील. काय असे समसमान गुण प्राप्त झाले असतील तर अशा परिस्थितीत ज्या उमेदवाराचे वय काय ज्या उमेदवाराचे वय जर अधिक आहे तर अशा उमेदवाराची निवड करून त्यास नियुक्ती देणे क्रमप्राप्त राहील. उमेदवाराची वय देखील सारखी असते इयत्ता 12वीचे गुण म्हणजे येथे जर एका उमेदवाराला जर 100 पैकी मुलाखतीमध्ये 80 गुण पडले तर समजा ज्याचं वय जास्त आहे त्याला नियुक्ती देण्यात येईल. समजा वय जरी सारखं असेल समजा चुकून तर 12वीला ज्याच्यात जास्त गुण आहेत त्याला तिथे त्याची निवड होईल. अशा पद्धतीने पुढे पाहू आपण आता चौथा मुद्दा पाहू इथे. संबंधित शिक्षणाधिकारी किंवा जे काही उपसंचालक आहेत शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित संस्थेत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांची विविध प्रकारे गुणांकन झाले आहे की किंवा कसे याची खातरजमा करूनच उमेदवाराची निवडीस व नियुक्तीस मान्यता द्यावी. पहा जे काही शिक्षण उपसंचालक आहेत त्यांनी पण सांगितलेले किंवा शिक्षणाधिकाऱ्यांनी जो काय गुणवत्ताधारक शिक्षक आहेत त्याची तुम्ही निवड करायची आहे आणि त्याचे निवड सगळे प्रूफ वगैरे ठेवायचे आहेत. अशा पद्धतीने त्यांनी ते थोडक्यात सांगितलेले आहे. पाचवा मुद्दा आपण पाहूया. तर पाचवा मुद्दा पाहिला तिथं शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सन 2025 या परीक्षेतील व यापुढे होणाऱ्या अशा परीक्षेतील गुणांच्या आधारे शिक्षक पदभरतीसाठी जे काही प्रस्तावांतर्गत गुणांकन प्रक्रिया लागू राहील म्हणजे ही जी काही गुणांकन आहे ती आता ते त्यांनी सांगितलेलं आहे आणि हा जो काय शासन निर्णय तो आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर सगळ्यात खाली त्यांनी थोडसे तक्ता दिलेला आहे बरं का. हे पहा हा तक्ता दिलेला आहे. आता हा तक्ता दिलेला आहे मग आता ह्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे आपण ते पाहूया. तर थोडक्यामध्ये येथे तुम्हाला येथे दिसत असेल तर मी तुम्हाला थोडस दाखवतो. तर हे जे काय आहे, तर 2 एप्रिल 2026 सोबतचं म्हणजे आजचंच जे काय ते परिपत्रक त्यांनी परिशिष्ट त्यांनी ते जोडलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे तर त्यांनी सांगितलेला आहे काय तर हा पहिला मुद्दा पाहिजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे प्राप्त गुण. त्यामध्ये येथे सांगितलेलं आहे की तुमचं जे काय आहे ना ती बाब सांगितलेली आहे इथे. तर तुमची टेट परीक्षेतील जे काय तुमचे गुण आहेत ते गुण आणि त्यानंतर जे काही भारांश आहे हे पहा भारांश आहे त्यांनी सांगितलेलं आहे चाचणी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या 75% गुण. पहा, काय सांगितले चाचणी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या 75% गुण. आता कमाल गुण किती सांगितले इथे त्यांनी तर कमाल गुण त्यांनी सांगितले म्हणजेच जास्तीत जास्त गुण तुम्ही 75 गुण पर्यंत तुम्हाला इथे आहेत अशा पद्धतीने सांगितलेले आहे. तर इथे समजलं असेल तुम्हाला पहिले त्यांनी बाब सांगितले तुमच्या टेट परीक्षेतील गुण आहेत त्यानंतर तुमचे परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांचे 75% तुम्हाला गुण आणि तुम्हाला जास्तीत जास्त 75 गुण. आता उदाहरणार्थ त्यांनी समजून सांगितलेलं आहे. तर काय कसं सांगितलं त्यांनी उदाहरणार्थ समजून तर तेही आपण पाहूया बरं का. तर अशा पद्धतीने आपण समजून घेऊया. इथे त्यांनी सांगितलेलं आहे की उदाहरणार्थ हे उदाहरण आहे यामध्ये समजा श्री शिव यांना शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेत 200 गुणांपैकी 140 गुण प्राप्त झाले. पहा किती 200 गुणांपैकी 140. मग आता प्राप्त गुण झाले असल्यास मग इथे काय करता तुम्ही तर येथे 140 तुम्हाला 140 पडले गुणिले 75 करायचं आणि भागिले 200 कारण 200 मार्काची परीक्षा होती आपली टेट परीक्षा म्हणजेच पहा 140 गुण पडले असतील तर गुणिले 75 करायचं भागिले 200 करायचं किती टक्के झाले तुम्हाला तर तुम्हाला येथे जे काय ते तुम्हाला येथे 52.5 असं तुमचा काय आला भारांश आला. त्याला विहित करण्यात आलेले एकूण 75 गुणांपैकी 52.5% गुण प्राप्त होतील. समजून घ्या अशा पद्धतीने हे काढायचे समजा एखाद्याला 111 आहेत तर 111 गुणिले 75 भागिले 200 त्याची किती होतील तर त्याचे समजा काय झाले त्याचे 36 38 काय वगैरे असे होतील. अशा पद्धतीने हे तुम्हाला गुण काढायचे आहे. तर दुसरा मुद्दा पाहू आपण आता याच्यामध्ये पहिलाच आपल्याला ही जी काही बाब आहे ती समजली. आता दुसरी बाब आपण हे पाहू इथे. तर अशा पद्धतीने ही दुसरी बाब काय आहे तर शिफारस केलेल्या पदांची व्यावसायिक अर्हता अशा पद्धतीने. तर येथे दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे शिफारस केलेल्या पदाची व्यावसायिक अर्हता. आता याच्यामध्ये थोडस पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये दुसरं थोडस सब पॉइंट आहे तर काय तर विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असल्यास विशेष प्रावीण्यासह बघा. त्यानंतर दुसरा आहे प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असल्यास. तिसरा आहे पाच किंवा द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असल्यास आणि चौथा आहे शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता. त्याचे गुण पण इथे त्यांनी इथे कन्वर्ट केलेले आहेत.
आता याच्यामध्ये थोडंसं पाहिलं तर येथे तुम्हाला येथे पहिल्या विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण गुण असेल तर तो 5 गुण. भारांश किती दिलेला आहे? 5 गुण दिलेला आहे. त्यानंतर प्रथम श्रेणीमध्ये 3 गुण. त्यानंतर द्वितीय श्रेणी असेल किंवा 3 गुण. आणि विशेष जी काही तुमची शिफारस पदासाठी जी काही केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता 3 गुण भेटणार आहेत तुम्हाला. म्हणजे एकूण तुम्हाला इथे एकूण जास्तीत जास्त गुण किती भेटू शकतात तुम्हाला इथे? तर येथे तुम्हाला जास्तीत जास्त एकूण तुम्हाला 8 गुण येथे मिळू शकतात. हा, म्हणजे अगोदर आपण पाहिलं तर अगोदर किती एकूण 75 गुण तुम्हाला येथे जे काय पहिला आहे भारांशचा जे काही कमाल गुण तुमचे 75 पेक्षा पर्यंत असू शकतात तुम्हाला. आणि येथे शिफारस दुसरा दिसतोय तुम्हाला शिफारस केलेली काय तर एकूण इथे 8 गुण. 8 गुण तुम्हाला जास्तीत जास्त भेटू शकतात येथे. तिसरा जे काय अर्थ आहे तिसरी अर्हता कोणती आहे तर समजून घ्या. पहा इथे तिसरं जे काय अर्थ आहे ती शैक्षणिक तुमची जी काही पदाची अर्हता आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असल्यास 5 गुण आहेत. समजून घ्या तुम्ही ते. येथे तुम्हाला 5 गुण. त्यानंतर प्रथम श्रेणीमध्ये असेल 3 गुण. 5 किंवा द्वितीय श्रेणीत 2 गुण आणि शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता म्हणजे 2 गुण. अशा पद्धतीने इथे अर्हता आहे. आता एकूण कमाल गुण तुम्हाला इथे किती तर तुम्हाला इथे पाहिजे तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला जास्तीत जास्त 7 गुण इथे मिळू शकतात. पुढे आहे आता हे तुमचं अगोदर झालं 3 टप्पे. आता चौथा टप्पा म्हणलं तुम्ही तर चौथा टप्पा खूप महत्वाचा आहे तो म्हणजे येथे मुलाखत. मुलाखत व अध्यापन कौशल्य हा तुमचा महत्वाचा टप्पा आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं समजून घेता तुम्ही तर पहिला जो काय भाग आहे तो मुलाखत व्यक्तिमत्व चाचणी व संभाषण कौशल्याचे विशेष संदर्भात आहेत. तिथे तुम्हाला 5 गुण ते देऊ शकतात. किती गुण? 5 गुण तुम्हाला तिथे देऊ शकतात. म्हणजे त्याला 5 गुणाची ती जी काय ती ही आहे. एकूण जे काय ना ते 10 गुणांपैकी आहे तुम्हाला इथे. म्हणजे हे जे काय आहेत ना मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. हे जे काय आहेत ना हे एवढ्यापैकी तुम्हाला येथे तुम्ही जास्तीत जास्त 10 गुण घेऊ शकता. त्याचा अर्थ आहे. तर येथे 5 गुण आहेत तुम्हाला. त्यानंतर अध्यापन कौशल्य आहे त्याच्यासाठी 5 गुण आहेत तुम्हाला. शिफारस झालेल्या विषय गटातील विषय ज्ञान तुमचं किती चिकित्सा ज्ञान उपाययोजना क्षमता तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही तिथे मुलाखतीत सांगताय त्यासाठी 2 गुण आहेत. तसंच उमेदवाराचे पाठ जे काही निरीक्षण आहे पाठ निरीक्षण वगैरे तर हे पाठ निरीक्षण आहे. त्याची तुम्ही पाठाची तुम्ही मांडणी कशा पद्धतीने केलेली आहे. तर पाठाच्या दरम्यान शैक्षणिक साहित्याचा वापर कसा केलाय तर हे जे काय त्यासाठी तुम्हाला येथे किती गुण आहेत तर तुम्हाला येथे 2 गुण आहेत. त्यानंतर पाठामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग तुम्ही कसा घेतला ते विद्यार्थ्यांमध्ये तुमचं संप्रेषण प्रक्रिया झाली का जे आपण म्हणतो कशा पद्धतीने की तुम्ही त्यांना प्रश्न विचारले त्याचं उत्तर कसं दिले म्हणजे पाठामध्ये जिवंतपणा होता का वगैरे ह्यासाठी तुम्हाला जे काय आहे ना ते त्यासाठी 1 गुण आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचा सहभाग पाहिजे असा तुम्हाला ह्याचा महत्वाचा अर्थ हे आहे. तर अशा पद्धतीने यासाठी तुम्हाला जे काय आहे ना ते 10 गुण आहे तिथे म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला 10 गुण भेटू शकतात. अशा पद्धतीने एकूण 100 गुण म्हणजे समजून घ्या तुम्ही आता पाहता अशा पद्धतीने इथे जे काय आहे तर येथे तुम्ही समजून घ्या. पहा एकूण गुण किती आहे तिथे तुम्हाला शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त गुण जे काय तर त्याचा भारांश काढला तर 75 गुण जास्तीत जास्त किती 75 गुण. त्यापैकी तुम्हाला किती पडतात मग समजा 52.5 पडतायत तर तुम्हाला 66 पॉईंट किती पडतात किंवा 36 किती पडतात. ठीक आहे हा पहिला मुद्दा. त्यानंतर दुसरे हे 8 गुण आहेत. किती आहेत हे बघा मी ब्ल्यू केलेले 8 गुण. हे 8 गुण म्हणजे 75 आणि 8 करा तुम्ही आता 75 आणि 8 किती झाले तर हे 8 गुण कशासाठी आहे? तर शिफारस केलेल्या पदाची व्यावसायिक अर्थता तुमची काय डीएड बीएड आहे जे काय त्यासाठी हे 8 गुण आहेत म्हणजे जास्तीत जास्त. मग आता हा 8 पैकी किती पडतात मग आता 75 आणि 8 जर पाहिलं तर 83 होतात. त्यानंतर पुन्हा 7 गुण आहेत ते कशासाठी शिफारस केलेल्या पदाची शैक्षणिक अर्हता म्हणजे व्यावसायिक अर्हता आहेत त्यांचा शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेला 8 गुण शैक्षणिक अर्हतेला 7 गुण 7 पैकी तुम्ही किती पाडताय आता 83 7 किती झाले तर झाले तुमचे 90. आणि शेवटचे हे 10 गुण आहेत हे 10 ते तुमचं मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी आहेत. मग त्यामध्ये तुम्हाला मुलाखत घेणार आहेत तुमचं संभाषण वगैरे कशा पद्धतीने आहेत अध्यापन कौशल्य कसं आहे तुमचं शिफारस झालेल्या विषय गटातील तुमचं विषय ज्ञान किती आहे. उमेदवारांना पाठ निरीक्षण करणार पाठामध्ये तुम्ही शैक्षणिक साहित्याचा वापर कसा केला पाठाचं निरीक्षण पाठामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग कसा केला हा असे सगळे मिळून तुम्हाला 10 गुणापैकी तिथे गुणदान केले जाणार आहे. म्हणजे 90 आणि 100 अशापैकी असं मिळून तुम्हाला जे काय आहे तर ते तुम्हाला एकूण 100 पैकी तुम्हाला तिथे गुण भेटले जाणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीने तुमचं पाठ निरीक्षण होणार आहे मित्रांनो. सगळ्यात महत्वाचा हा टप्पा आहे. तर अशा पद्धतीने हे जे काय आहेत तर हे गुणांचं विभाजन आहे. तर मित्रांनो तुम्ही आता जे काय पार्ट 2 आहे तुमचा फिट इंटरव्ह्यू म्हणजे तुम्ही जे काय तुमच्या संस्थेवर किंवा काय कुठे निवड होईल
मुलाखतीसाठी. तर मुलाखतीसाठी तुम्हाला इत्यादी गोष्टी तुम्हाला ह्या करणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने हा जो काही शासन निर्णय आहे तो आज पुन्हा निर्गमित केलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, पवित्र पोर्टल मार्फत जो शिक्षक पदभरतीचा मुलाखतीसह हा प्रकार निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी उमेदवारांची जी काही निवड करण्यासाठी अनुसरायची मानक कार्यपद्धती तुमच्यापर्यंत मी समजून सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीने तर सर्वांनी आपला जो काही हार्डकेसर युट्यूब चॅनल आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात सर्वांनी हा चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत ह्याची लिंक शेअर करा या व्हिडिओची, त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तर येणारी पवित्र पोर्टल अंतर्गत जी शिक्षक भरती आहे ती जास्तीत जास्त जागांची होईल आणि अशी आपण आशा व्यक्त करूया लवकरात लवकर सुरू होईल. म्हणजे ज्या काही जाहिराती आहेत त्या लवकरात लवकर तुम्हाला पवित्र पोर्टलला येतील अशी पण अपेक्षा व्यक्त करूया. कदाचित जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहिराती येतील, तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा उपलब्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया. मित्रांनो, सर्वांना पवित्र पोर्टल जी काही शिक्षक भरती होणार आहे त्या शिक्षक भरती संदर्भात आज 2 शासन निर्णय आलेले. एक म्हणजे तुम्हाला प्राधान्यक्रम 50च लॉक करायचे होते ते आता 100 करता येणार आहेत. आणि दुसरा म्हणजे जी काही मुलाखतीसाठी कार्यवाही होती ती आता थोडीशी बदललेली आहे. तर ती पण तुम्ही समजून घ्या. कशा पद्धतीने कशाला किती मार्क आहेत ते तुम्हाला समजतील. तर सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी आपला हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.